कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा. हरि हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे. कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भक्ती सम्राट नामदेव महाराज की जय. आदि माया शक्ती मुक्ताई माते की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय. अपने अपने माता पिता की जय. अपने अपने गुरुदेव की जय. वंदे वंदे भारत माता की जय. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. गावदेवी माते की जय. आणि आमच्या आई कैलासवासी ताराई हरिश्चंद्र मिनमिने माते की जय.
तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे. ज्ञानेश्वरी अध्याय 12वा आणि 12व्या अध्यायामध्ये 136वी ओवी तुम्हा संत सज्जनांच्या, देववृंदांच्या, गुरुजनांच्या, मायबापांच्या, राजहंसांच्या, दयावंतांच्या, कृपावंतांच्या सेवेकरता निवडलेली आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यातून निघून गेलेल्या देहाने बरं का तत्वाने अमर आहे ताई. तत्व जात नाही आणि तत्व येत नाही. तत्वाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये आईचं स्थान आहे. आणि ह्या आमच्या आई कैलासवासी ताराबाई हरिश्चंद्र मिनमेने आपणा सर्वांचा निरोप घेऊन या विश्वामध्ये विलीन होण्याचा आजचा 13वा दिवस आणि त्या प्रित्यर्थ मद पामराकडे आलेली ही प्रवचन रूपी सेवा. वास्तविक पाहता मी काय कोणी प्रवचनकार नाहीये आणि प्रवचन करणं माझा धंदा नाहीये. मग तुम्हाला इथं कोणी बसवलेलं आहे तर मग ज्यांनी बसवलं ते आमचे हृदयस्थान शिवाचे अवतार की ज्यांनी चंद्र आपल्या शिरकमळावरती धारण केलेले आमचे चंद्रकांत दादा कृष्णा कायरे मुक्काम शेलू आणि त्यांनी या पांभाराकडे गेली. पण तुम्हा ज्ञान्यांकडे ज्ञान सांगण्याकरता मला इथं बसवलेलं नाहीये. पण अनादी काळापासून भगवंतापर्यंत जाण्याचा संतांकडे आलेला जो निरोप आहे तो संतांनी मद पामराकडे सुपूर्द केला आणि तोच निरोप मी तुमच्या कसाच्या तसा सुपूर्द करण्याचा प्रयत्न करणार आहे. सेवेला सुरुवात करण्याआधी आईचे मुलं श्री नरहरी हरिश्चंद्र मिनमिने, श्री विलास हरिश्चंद्र मिनमिने, सुभाष हरिश्चंद्र मिनमिने, विनोद हरिश्चंद्र मिनमिने, दिनेश हरिश्चंद्र मिनमिने हे आईच्या या 5 पांडवांना आई प्रसवली. आणि त्यासोबत वनिता सौभाग्यवती वनिता वसंत कांबरी मुलगी आणि सौभाग्यवती प्रमिला पद्माकर गोमारे का गोमारे असा हा आईच्या पश्चात हा परिवार आहे. हा परिवार देखील सामान्य नाही आहे बरे का. अत्यंत भाग्यवंत परिवार आहे. कारण या परिवाराला भाग्यवंत आई भेटली. आणि सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्व इथे उपस्थित असलेले सर्व सज्जनांच्या चरणावरती एक वार नतमस्तक होतो. श्री संतांचे चरणावरी, श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत मस्तक हे पाया, मस्तक हे पाया या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. आज आईच्या जाण्याने माझा आजचा दिवस मी धन्य समजतो. कारण बहु अवघड असलेलं संत दर्शन माझ्या करता या आईने सुलभ केलं.
आणि म्हणून धन्य आजी दिन, धन्य आजी दिन, झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. हरी हरी. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशु, सकळात्मती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु, अवधारी जोजी. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. हे जीवनदूती चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मज हृदयी सद्गुरु. जेने तारिलो हा संसार पुरु, म्हणून विशेष त्यागरू विवेकावरी. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडी तो कथे काढी, आपण असावे जवळी. लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला. लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला. कर टाळी बोला, मुकी नाम. कर टाळी बोला, मुकी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. जयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरिता जडभास गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला. विसरू कसा मी गुरु पादुकेला. पहिल्या प्रथम मी आधीच कबूल केलेलं आहे, तुम्हा ज्ञान्यांना ज्ञान सांगण्याकरता मला इथं बसवलेलं नाहीये. कारण मी स्वतःच अज्ञानी आहे. तुम्हाला ज्ञानियांना मी ज्ञान काय सांगणार आहे, कारण तुम्ही उपस्थित ज्ञानी आहात. ज्या वेळेला तुम्ही जन्माला येता त्यावेळेला आई बडे, आई काय करते? आई त्याच्या तो पीत असताना आई त्याच्या तोंडामध्ये अंगठा देते, पण अंगठा दिल्याबरोबर तो काय करतो? झटका मारतो आईच्या अंगठ्याला. एवढं त्याला कळतं, इतका हुशार आहे. त्याच्यासारखा ज्ञानी जगामध्ये दुसरा कोणीच नाहीये. आणि म्हणून मी तुमच्या पुन्हा चरणावरती सर्वांच्या नतमस्तक होतोय. चप्पल किती जरी किमतीवान जरी असली तरी तिचं स्थान कुठे आहे? प्रत्येकाच्या पायामध्ये. मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण. पायीची वाण पायी बरी, पायीची वाण पायी बरी, मज पामराये काय थोरपण,
चंद्रकांत महाराजांनी सेवेके सांगितले करावे काम, मालकाने नोकराला आज्ञा करावी आणि नोकराने प्रामाणिकपणे निमूटपणे त्या आज्ञेचं पालन करणं हे नोकराचं आद्य कर्तव्य असतं. त्याप्रमाणे सेवेके सांगितले करावे काम, तेथे हुतुतूपणा कामा नये. तुम्हा सज्जनांच्या सेवेकरता निवडलेली ओवी श्रीकृष्ण भगवंतांनी ही ओवी अर्जुनाच्या पुढे सादर केली बर का. आणि विश्वाचे चालक मालक महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाराजांनी या जनता जनार्दना पुढे सादर केली. येण्याची शरीरे येणे तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत आणि माऊली तुम्हा आम्हाला सर्वांना उपदेश करतायत की याच शरीराच्या इतर शरीराच्या बद्दल सांगितलेलं नाहीये. इतर शरीर किती आहेत? 83,99,999 योनी बनवले त्यांनी. पण त्यांच्याकडे हे ज्ञान जाणून घेण्याचं त्यांच्याकडे बुद्धी नाहीये. मग ही बुद्धी कोणाकडे आहे? बुद्धी आणि वाणी कोणाकडे पाठवली, सुपूर्द केली? मनुष्य प्राण्याकरता सुपूर्द केली. आणि मनुष्य प्राण्याला उपदेश करतात या शरीराच्या माध्यमातून. या शरीराला लागलेली जी येरझार आहे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिवीन, वाया येरझार हरिवीन. हरिमुखे मना, हरिमुखे मना, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरिविण. हरीची प्राप्ती न झाल्यामुळे 84 लक्ष योनी हा भटकंती याच्या मागे लागलेली आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा. मानवाचा उत्तम संधी मिळाली आईच्यामुळे. इथे ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला हे कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं त्या नियोजनाच्या पाठीमागचा एकच हेतू आहे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसूनी. तुम्हाला देव देण्याकरता इथं साधू संत येत आहेत. साधू संत मनोरंजन करण्याकरता, अशी मजा करण्याकरता येत नाहीये. बुडीती हे जन न देखवे डोळा. आणि येत असे कळवळा म्हणून या जीवाचा कळवळा येतोय की हा जीव पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शैरम. पुन्हा पुन्हा हा जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा मरतो. पण मनुष्य देहाला नाही. मनुष्य देह याच करता मिळालेला आहे. भगवंताला वचन दिलेलं आहे प्रत्येक जीवात्म्याने, प्रत्येक मनुष्य प्राण्याने भगवंताला वचन दिलेलं आहे. त्याच्या करताची ओवी आहे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले चिरा पडे. या शरीराच्याच माध्यमातून येण्या जाण्याची जी येरझार आहे ती खंडन करता येते या शरीराच्या माध्यमातून. देवाला वचन दिलेलं आईच्या गर्भाशयामध्ये की देवा मला या गर्भाशयातल्या नरक यातना सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा. पण देवाला काय वचन दिलेलं आहे? दिले गर्भात वचन, देवा करीन भजन. मी तुझं भजन करीन.
पण देवाला दिलेलं वचन हा मनुष्य प्राणी वचन पूर्ण करत नाही आणि वचन पूर्ण न केल्यामुळे मग या जीवाच्या ठिकाणी ही येळधार सुरू आहे. किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजिती स्वतः करून राहिलेला आहे. आईच्या गर्भाशयामध्ये ज्या यातना आहेत त्याला त्या सर्वांना माहिती आहे. मला माहिती नव्हत्या बरं का. मी या क्षेत्रामध्ये पहिल्या प्रथम या अनंत संप्रदायामध्ये आलो त्यावेळेला मला या यातना माहिती पडल्या. त्याच्या आधी लहानपणापासून प्रवचनाला कीर्तनाला जायचो, कारण 4 पिढ्यांपासूनच माझ्या आई वडील वारकरी बरं का. माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पांडुरंगाची सेवा करण्यामध्ये माझ्या 4 पिढ्या गेलेल्या आहेत आणि त्यांचेच संस्कार बरं का. विषय कोणता होता की मी एवढं कीर्तनाला प्रवचनाला जायचो पण दुःख यात्रा मला कळायला नव्हत्या. आनंद संप्रदायामध्ये 1-2 कीर्तन प्रवचन अटेंड केल्याबरोबर मग मात्र थोडासा बुद्धीमध्ये प्रकाश पडला. संतांच्या सहवासाशिवाय बुद्धीमध्ये प्रकाश पडू शकत नाही. गाडावर पोथी उलटली पाने परी गुरु कुण न कळेची गुरुची गुण आहे. गुरु मर्का गुरु नको असं मर्का गुरु संतांनी केला नाही. गुरु संतांनी अविनाशी गुरु केला जो कधीच त्याला मृत्यू येत नाही. असं गुरु आपण करायला हवाय. मर्का गुरु काय करणार आहे, तो स्वतःच मरतो आणि इतरांना पण घेऊन मारतो. तर ज्या वेळेला मी आनंद संप्रदायामध्ये प्रवेश केला कशाबद्दल हा विषय आहे, गर्मीच्या यातना ज्या आहेत तिथं मला ऐकायला मिळालं त्याच्यापूर्वी नाहीये. त्याच्यावरती तो विषय आहे की आईच्या गर्भाशयामध्ये हा जीव जो आहे आईकडे आराधना करत नसतो बरं का. ही आई जी आहे माझी पण आली बरं त्याच्यामध्ये ही एक जन्माची आहे आणि जन्मोजन्मीची आई कुठे आहे, हृदयामध्येच आहे. जन्मोजन्मीची जी आई आहे ती हृदयामध्ये आहे, ती अविनाशी आहे आई. कारण तीच आई हाक ऐकते बरं का जीवाचं. जीवाची हाक कोण ऐकतोय, जी आई अविनाशी आहे ती ऐकते. त्या अविनाशी आईला हाक मारतोय की मला या गरिबीच्या यातना सहन होत नाही. इथं काय आहे, इथे मूत्राशय आहे. प्रत्येकाचा जन्म कुठून झाला जरा तर विचार करा. मला कळलं ते मी तुमच्याकडे नमूद करतोय. विटाळातून हा जन्म होतोय. तिथे विटाळ आहे, रक्त आहे, पू आहे, विष्ठा आहे, दुर्गंधीचं साम्राज्य आहे तिथं. आणि तिथे हा जीव कंटाळलेला असतो. कृपा करून मला या गरिबीच्या नरक यातना सहन होत नाही, तुम्ही मला बाहेर काढा. देव का येतो त्याचं कारण आहे, कारण देवच त्याची खरी आई आहे. मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना मन शस्त्रांनी इंद्रियांनी प्रकृतीस्थानी करिष्यती. देवाला ही अर्थता ऐकायला जाते आणि अर्थता ऐकायला गेल्या बरोबर देव धावून येतोय बरं का. का रे बाबा माझा धावा केला, तर म्हणे मला या गर्मीच्या नरक यातना दुःख यातना सहन होत नाही. तर दुर्गंधीचं साम्राज्य आहे, तुम्ही मला बाहेर काढा. ठीक आहे, तुला मी बाहेर जर काढला तर तू माझ्यासाठी काय करशील. प्रत्येक जीवात्म्याने भगवंताला वचन दिलेलं आहे. ते वचन जर पूर्ण नाही केलं तर जन्म येऊनही काय केले, तुला मुद्दल गमाविले. असं नको व्हायला रे बाबांनो बरं का. तुमची करमणूक करण्याकरता हा कार्यक्रम ठेवलेला नाहीये. ही कार्यक्रम जे ठेवलेला आहे ज्या महात्म्याने जो महात्मा ज्या संतांच्या मालिकेमध्ये आलं त्या संतांच्या मालिकेचा व्यवहार असा आहे, एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मोलाविण सर्व वस्तू. इतर कोणत्याही प्रकारचा मोल न घेता ही सेवा आहे. मग वचन भगवंताला वचन दिलेलं आर्ततेने देवाला हाक मारतो आणि ती आर्तता ऐकून देव येतो बर का. काय बाबा माझा धावा केला तर गर्मीच्या या यातना मला सहन होत नाही, कृपा करून तुम्ही मला बाहेर काढा.
ठीक आहे, तुला बाहेर काढल्यानंतर तू काय करशील तर मी म्हणे तुमचं अखंड भजन करीन. अखंड भजन बरं का, अखंड भजन याचा अर्थ शिकलेल्यांना सुद्धा माहिती नाही. बाबा सांगायचे, माझे सेबा स्वामी सांगायचे, शिकलेल्यांची अक्कल कुठे आहे? गुडघ्यात सांगायचे, गुडघ्यात, डोक्यात नाही बरं का. थोडासा विचार करा ना बोलतीचा. माझ्या पदरचं काहीच सांगणार नाही तुम्हाला. आणि भगवंत फार खुश होत आहे. जेव्हा मी तू मला इथून बाहेर जर काढलं, मी तुझं अखंड भजन करीन. आणि भगवंत या ब्रह्मरंध्रामधून अखंड शक्ती त्याच्यामध्ये प्रेरित करतायत. भजन प्रेरित करतायत बरं का. भजन काय भजन प्रेरित करतायत? अखंड भजन त्याच्या ब्रह्मरंध्राद्वारे म्हणजे ट्वाळूद्वारे त्याच्या रोमारोमामध्ये प्रेरित करतायत. आणि प्रेरित केल्याबरोबर त्या भजन त्याचं त्या आईच्या गर्भाशयामध्ये भजन सुरू होतो. आणि त्या भजनामध्ये तो इतका लीन असतो, इतका लीन असतो, इतका एकाग्र असतो की त्याची सर्व जी सेवा आहे मागे पुढे उभा राही सांभाळीत आणि आलिया आगाद निवाराया. आणि कालगती अनुकूल झाल्याच्या नंतर हा जीवात्मा जो आहे माझ्या सहित बरं का बाहेर येतो. त्याच्यानंतर माझं ट्यूब पेटली म्हणजे प्रकाश पडला. त्याच्यानंतर मी या आनंद संप्रदायामध्ये आलो. ही परंपरा अखंड भजनाची परंपरा इतर संप्रदायामध्ये नाहीच नाही. आणि कालगती अनुकूल झाल्याच्या नंतर धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता. देवाला काय सांगितलं होतं? तुझं अखंड स्मरण करीन म्हणजे अखंड भजन करीन. बाहेर आल्याबरोबर भगवंताने विचारलं, अरे माझ्या भजनाचं काय झालं? तुम्हाला वचन दिलेलं आहे की अखंड भजन करीन, आणि काय झालं माझ्या भजनाचं? तर म्हणे मी तुला कधी वचन दिलं होतं? दिले गर्भात वचन देवा करीन भजन, नाही पाहिले वचन झाला देवासी बेमान. जो जीवात्मा देवाची बेमानगिरी करायला मागचा पुढचा विचार करत नाही, तोच मनुष्य प्राण्याबरोबर इमानदारीने वागू शकतो का? उत्तर द्या. तोच मनुष्य प्राणी जर देवाची बेमानगिरी करतोय, मी कधी तुला वचन दिलं? बाहेर काढण्याकरता देवाला काय म्हणतोय? मी तुझं अखंड भजन करीन. देवाला फार आनंद होतो. बाहेर आल्याच्या नंतर मी कधी तुला वचन दिलं? मग आता कधी वचन दिलं ठीक आहे, पण साधू संघ तुझ्या वचनाची आठवण करून देत आहे. कोणाचे 10 गेले, 20 गेले, 40 गेले, 50 गेले, 60 गेले, 80 गेले. आता माझं 72 चालू आहे बरं का. कोणाचे 100 गेले, काही आले तसंच गेले. मग वचनपूर्ती कधी करायची? कधी करणार? साधू संत सांगताय अरे देव देण्याकरता आलेले, सगळ्याचा स्वीकार करतो, मात्र देवाचा स्वीकार हा जीवात्मा करत नाही. देवाने याला काय दिलं नाहीये? सगळं काही दिलेलं आहे बरं का. पण देवाचा स्वीकार करण्याकरता तुकाराम महाराज पुरावा देताय. तुका म्हणे हरी हरी, तुका म्हणे नाशिवंतासाठी आणि देवा सगळ्यासाठी पाडितोसी. देह हे काळाचे आणि धन देवाच्या बरोबर माळ घालण्याबद्दल जर बोलल्या बरोबर शिसाठी येते ते काय दातांना काय बोलायचं? देवाला जोडा रे बाबा. देवाला जोडण्याकरता हा नरदेह मिळालेला आहे. मग कधी जोडणार? क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भव सिंधू. नाशिवंत अरे आईत गेला त्यात नवद्य म्हणतोय. कोण कोणाशी रडावे, एका मागून एक जावे. एक वेळ जाईल माता, एक वेळी जाईल पिता. बंधू दारा पुत्र जाती, जीव लग मित्र तेही जाती. प्राणी संसाराची आला तितका मृत्यू पंथे गेला. जरा विचार करा बरं का. थोडासा विचार करा. तराईची वेळ आलेली आहे आईच्या मुळे.
तुम्ही आता लगेच करणार. मुखी नाम हाती मोक्ष, मोक्षाला पात्र होणार लगेच. बोलाचा भाग आणि बोलायच्या कड्या नाही आहेत बरं का. धरायचा हात धरायचं काय आधी गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट. प्रश्न विचारावे, दोन कोणी विचारत नाही. मी कोण आणि देव कोण हे प्रश्न विचारायचे असतात गुरुला. तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारले, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. संतांची शरणागती आयला घ्यायची नाही बरं का. मला घरोघर सद्गुरू भेटतील, गुरु भेटतील. गुरु सद्गुरूंमध्ये तो मोडत नाहीये. आता आपल्याकडच्या बऱ्याच बाया कुठे गेल्या होत्या सद्गुरूच्या याला बैठकीला गेलेल्या. सद्गुरूची व्याख्या कळालेली नाही अजून. तंत्र मंत्र उपदेशी राहायचे गुरु आहे का आहे ते घरी घरोघरी तुम्हाला भेटतील. परी शिष्या ते सद्वस्तू माझी जे प्राप्ती करून देतायत, श्रीकृष्ण म्हणतात त्याची मागिती श्रीकृष्ण सद्गुरु. माझी प्राप्ती करून झाली असेल ते ठीक आहे, झाली नसेल तर अजूनही वेळ नाहीये. मग कधी करायचं? देवाची बेमानगिरी केली करू नको रे बाबा. सगळ्याची बेमानगिरी केलेली परवडेल, पण देवाची बेमानगिरी परवडणार नाहीये. एक एक योनीमध्ये ते नरकातले किडे बघितले का तुम्ही कुणी? आता तर घरात संडास झालेले बघायला मिळत नाही, पण पूर्वी हागणदारी होती ना त्यावेळेला नरकातले किडे पाहायला मिळायचे. या नरकाच्या किड्यांना जावं लागेल संतांचं जर ऐकलं नाही तर. तू तर तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. तुझं जीवन तुलाच घडवायचं आहे, दुसरा घडवणार नाही. तू स्वतः जर तरलास संपूर्ण पुढे बोधाला तारा. एवढं सामर्थ्य आहे तुझ्यामध्ये. करील ते काय नोय महाराज परिपाय बीज शुद्ध अंगी. मग देवाची बेमानगिरी चालणार नाही. कोण म्हणताय? कबीर महाराज म्हणताय. मग विचार कधी करणार? 4-4 5-5 तास तिथे जाऊन गप्पा ठोकतायत बरं का. हे ज्ञान नाही, याला अनादिकाळचं तत्वज्ञान म्हणतात. ते तुमच्या पुढे सांगाय. काही लोक काय म्हणतात माहितीये, तिथे पण तेच सांगतायत, तिथे पण तेच सांगतायत. मग गळा रिकामा का ठेवलाय? तिथं ते सांगतायत तर आवडे देवासी तो आहे का प्रकार. आवडे देवासी तो आहे का प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. हृदयी कळवळा वैष्णवांचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. देवाला या प्रकारचा भक्त आवडतो ज्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे. हा फक्त देवाला आवडतो. मग इतर आवडत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. कारण त्याचीच मुलं आहेत आपण, सगळी त्याचीच मुलं आहोत. ते श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करताय, तुम्ही कोणतीही सेवा कराल ती मला येऊन मिळते. कोणाची पण सेवा करा तुम्ही, ती मला येऊन मिळते बरं का. पण जो मला जाणून सेवा करतो तो मला येऊन मिळतो मला बरं का. म्हणून जाणते गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवी संतोषती. भक्ती करायची म्हटल्यानंतर पहिल्यांदा शाकाहारी व्हावं लागेल. आता मला झाला डायबिटीज. आज जवळजवळ 45 वर्ष झाली मला डायबिटीज होऊन. डॉक्टरने सांगितलं की तुला
साखर खाता येणार नाही तुला, म्हणजे ज्या गोड वस्तू आहे फळ फ्रूट वगैरे तुला खाता येणार नाही. जीव वाचवण्याकरता मी पथ्य पाळायला लागलो. प्रत्येक माणूस तसंच करते बरं का. डॉक्टरने सांगितलेलं ऐकतो बरं का, पण संतांनी सांगितलेलं ऐकत नाही. तुझ्या अनिहिताला कारण तूच होतोय, दुसरा नाही. आणि म्हणून मग कधी कधी करणार. अब तुम कम तुम रोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा 2 दिन का यजमान, अब तुम कब सुमरोगे, अब तुम सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. अखंड नामस्मरण झालं पाहिजे, या खोबाडाने नाही. जिभेने अखंड नामस्मरण कोणाचंही झालं नाही आणि पुढे होणार नाही. संतांनी वैखरी वाणीचा वापर फक्त निरोप सांगण्याकरताच केलेला आहे. संतांनी वैखरी वाणीने भजन केलं नाहीये. मग अखंड भजन कशाने होईल. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. नाही तरी वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन. अखंड काय चालू आहे. प्रत्येक या सृष्टीवरती जो जीव प्राणी जन्माला आलेला आहे त्याचं काय चालू आहे. श्वास चालू आहे. श्वासावर तर त्याचं सगळं जगणं आहे. आणि अखंड भजन संतांनी श्वासाने केलं. आणि ते भजन जर तुम्ही भगवंताला वचन दिलेलं आहे गर्भाशयामध्ये, बालपनों में हरी हरी, गर्भपनों में हाथ जुड़ाया, गर्भपनों में हाथ जुड़ाया, निकल गया बेईमान. तुम कब सुमरोगे राम, तुम कब सुमरोगे राम. बालपनों में खेल गमाया, बालपनों में खेल गमाया, तरुणपन में काम. अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बूढ़ापन में कापन लागा, बूढ़ापन में कापन लागा, निकल गया अवसान. अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. तरी सुद्धा संतांना दया येते बरे का. कहत कबीरा सुनो भाई साधू. माझे श्रीपाद स्वामींचं वय 78 होतं. मुखामध्ये एक दात नव्हता पण उच्चार स्पष्ट यायचा बरे का. श्रीपाद स्वामी माझे घोटीचे. जसं पैठण मध्ये माऊलींनी रेड्यावरती कृपा केल्याबरोबर रेडा सुद्धा बोलू लागला. आधी संत आहेत, आपल्या भाग्यात आले नाही तो भाग निराळा. तो येण्याकरता अंतःकरण अत्यंत स्वच्छ पाहिजे, निर्मळ पाहिजे बरं का. माझ्या भाग्यात ज्या वेळेला ते आले श्रीपाद स्वामी गोटीचे, त्या वेळेला मला उपदेश केला. आणि उपदेश केल्याबरोबर मुकम करोती वाचालम पंगुम लंगेर. मी पण रेडाच होतो बरं का. मला सुद्धा जरी 2 पायांचा 2 हातांचा रेडाच होतो. परमार्थ काही कळत नव्हती, भक्ती वगैरे काही कळत नव्हतं. पण त्यांनी ज्या वेळेला उपदेश केल्याबरोबर मुकम करोती वाचालम,
परमार्थ क्षेत्रामध्ये भक्ती क्षेत्रामध्ये मी मुका होतो, बोलता येत नव्हतं, पण आपोआप बोलायला लागलं. ते रेडाच होता, निर्बुद्ध तसा आपण निर्मुद्धच होता, आपोआप बोलायला लागला. मुकाम करोति वाचालम पंगुम लंगे यथगिरी यत कृपातमं वंदे परमानंदम माधवम. अनादि काळच्या नामाचा उपदेश केला आणि ते सुद्धा लहान असो या थोर असो भाऊ आणि ताई हाक मारायचे. 78 वर्षाचे आमचे संत श्रीपाद स्वामी लहान असो या मोठा असो पण सर्वांना भाऊ आणि ताई. कहत कबीरा सुन भाई साधू, कहत कबीरा सुन भाई साधू, यही घोडा मैदान अब तुम कब सुमरोगे राम. अजूनही वेळ गेलेली नाहीये. कल करे सो आज, आज करे सो इसी वक्त. अरे निकल जाएगा वक्त तो करोगे कब. इथं कुणात काय वा गेलं ज्याचं त्यानं अनिहित केलं. थोडस आपण आता आईकडे येऊया. कारण हा जो नरदेह मिळालेला आहे हा पण लपंग्या होता बरं का, 1 नंबरचा. कोण ज्यांनी या विश्वावर उपकार केले तो पुंडलिक. पुंडलिक बायकोवरती एवढं प्रेम होतं त्याचं की विचारता सोय नाही. भयंकर प्रेम होतं बरं का. आधी पुंडलिक आहे नाही म्हणता येणार नाही. बायकांना भांडी घासून सुद्धा देत नाही, केर कचरा काढून देत नाही, स्वयंपाक बनवून देत नाही, धुणं धुवून देत नाही. कारण आता या सगळ्या सोयी उपलब्ध आता घरात आल्या बरं का, म्हणून म्हणतोय. आता घरात कोण बाहेर आहे. आजी पुंडली घरामध्ये आहे पण एवढा लपंग्या होता. पण साधूची भेट झाली. जाताना कोणीतरी सांगितलं अरे बाबा तुला मूळबाळ नाहीये, तीर्थयात्रेला जा, मूळबाळ होईल तुला. तीर्थयात्रा करायला निघाला. कसा निघालाय बघा, किती आकृत केलेला आहे. पण किती आकृती असला तरी सुद्धा नट खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. संतांच्या ठिकाणी विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगल. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तव दुबळा अर्चित असे भक्ती, बोल तरी गंगावती स्वीकाराल. म्हणजे साधू संत कोणालाही कमी लेखत नाही. कारण का तर भगवंत म्हणतायत का मी नसे कोण ठेवते परी प्राण्यांचे दैव कैसे मातेने देखती. तो खाणारा असो या पिणारा असो या कसाही असो, कारण त्याच्या ठिकाणी सुद्धा माझं स्थान आहे. सर्वांगती राम देहा देई एक. म्हणून साधू संतांनी कोणालाही कमी लेखलेलं नाहीये. फक्त साधू संतांना खेद का वाटतोय की याच्या ठिकाणी जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाची कारण जन्म घेणे लागे. हे कशा करता जन्म घ्यावा लागतो तर जन्म घेणे लागे मग ती वासना हरिरूप होण्याकरता संतांची शरणागती. मग वासना हरिरूप होण्याकरता माझे श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करतायत. मरणी जे जया आठवे, मरणी जे जया आठवे तो त्याची गती पावे. म्हणून सदा स्मरावे मातेची स्वा. तुला मधपर्यंत यायचंय ना मग तुला अखंड भजन करावं लागेल. कारण आधी संत आहेत. एखादा आमच्यासारखा पावलट काय बोलतो आता कुठे देव राहिलाय का. आणि देवाला जातो सगळीकडे फिरतो कुत्र्यासारखा बरं का, कुत्र्यासारखा भटकतोय. तोच म्हणतोय आता कुठे देव राहिलाय का, आता कुठे संत राहिलेत का. पुरावे नसते जर दिले ना तर यांनी आमच्या मानगुटीवर बसून आम्हाला लोळवलं असतं बरं का. संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे, फिर भी संतों के संत. आजी देव आहे, देवाशिवाय साधे हे शरीर कुणाची आसक्ते,
कोण बोलवी तो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे वचन चुकू नका. आई जिवंत होत्या तोपर्यंत काय चालू होतं नागपुडी मधून? श्वासोच्छ्वास चालू होता. आणि श्वासोच्छ्वास बंद पडल्यानंतर मग सगळीकडे निरोप पाठवला. आई गेल्या. मग या देहाला किंमत करतो कशामुळे आहे? कोणामुळे? तर श्वासामुळे या देहाला किंमत आहे. आणि त्या श्वासामध्ये काय आहे? भजन आहे, भजन. आणि कुंडली कुठे निघालाय? तीर्थयात्रा करायला. आई वडिलांच्या गळ्यात दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. आई वडिलांच्या गळ्याला दोरी आणि बायको खांद्यावर घेऊन निघाले तीर्थयात्रा करायला. पण त्याच आई जशी भाग्यवान या मुलांना भेटली. बर का? भाग्यवंत का म्हणायचंय माहित आहे का? फक्त माझा पुंडलिका लक्षात ठेवा. भाग्यवंत का? भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी. काल भजन झालं का? रात्री झालं ना? भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी, भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन. जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. अरे सुकाळ आहे, सुकाळ माणसांचा. माणसं कमी नाहीये तुमच्या घराला धूळ लागायला. भरपूर माणसं आहे. जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. या जगामध्ये सर्व काही उपलब्ध आहे. परी दुर्लभ संत भेटी, संत भेटी, परी दुर्लभ संत भेटी, संत भेटी. जगाच्या बाजारी, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. इथं सर्व वस्तूंची उपलब्ध आहे. पण बहु अवघड आहे संत भेटी. परी जग जेठी. करुणा केलीवर काय माझं पांडुरंग माऊली, विठू माऊली आहे. करुणा तुमच्यावरती घडली म्हणून हे कार्यक्रम घडताय. याच्या आधी असं कार्यक्रम मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही कुठंच ऐकलं नसेल. कथा ऐकल्या असतील सगळ्या. हे तुम्हाला जागा करण्याचे शब्द आहेत. तुम्ही जागे व्हा, नाही तर नका हो. तो तुमचा प्रश्न आहे. तर हा इतका आखरी करून सुद्धा संतांनी जवळ घेतलं. कोणाला? पुंडलिकाला. आपण किती आखरी केला असेल, किती मटण मावरा खाल्ला असेल, किती दारू प्याले असेल, पण वाल्या कोळ्यासारखं तरी नाही पाप केलं. मग एवढा पापिष्ट वाल्या कोळी, त्याला सुद्धा संतांनी आश्रय दिला. गुण दोष याती न विचारी काही. आपण गुणदोष बघतो. एखाद्याने जर माळ घातली ना, ए मला माहिती तो किती कसा आहे. तो पूर्वी जाम दारू प्यायचा. दारू सोडण्याकरता माळा घातलेला आहे. कशासाठी माळ घालायची? जन्म मरणाचा फैसला करण्याकरता, जन्म मरणाची येरझाड चुकवण्याकरता हे एवढा अट्टाहास आहे. यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड होण्याकरता. शेवटचा दिवस गोड श्वासाने भजन मिळालं असेल तरच शेवटचा दिवस गोड होईल. श्वासाने भजन करण्याची जी रीत आहे, हरी हरी श्वासा भजन करण्याची जी रीत आहे, ही श्वासाने भजन करण्याची अखंड रीत आहे. बरं का? हरी हरी डिस्टर्ब केलं तर एवढा तो हा मुख ना बोले, मुख ना बोले, जीवा न हले, कंठ ना स्मरे राम. हम बैठे आराम, हमारा जप करे आत्माराम. श्वासाने करले भजन गड्यानो, श्वासाने करले भजन.
नाही तरी वाया जाईल जन्म जन्म, वाया जाईल जन्म जन्म. श्वासाने करले वजन गळ्यानो, श्वासाने करले वजन. आणि मग पुंडलिकाच्या भाग्यामध्ये कोण आलं? कुक्कुट स्वामी आले. आणि कुक्कुट स्वामी भाग्यात आल्याच्या नंतर संत एकांती बैठले, सर्व शास्त्र धुंडाळून काढले, ज्ञान दृष्टीने अवलोकिले. ते हे श्री हरीचे नाम, जे अनादि परब्रह्म, जगदादि विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधापाय असे. जे ज्या नामस्मरणापासून राम जन्माला आले ते सुद्धा विनमुख होते बर का. कृष्ण जन्माला आले ते सुद्धा विनमुख होते. कारण ते नाम भगवंत म्हणतोय की माझ्या मागे किती लागणार तरी माझा सुगावा तुम्हाला लागणार नाहीये. कारण तुका म्हणे किल्ल्या आणि त्या या दिल्या संता हाती. रामाला सुद्धा जगाचा परमात्मा असून सुद्धा आपलं स्वरूप जाणण्याकरता नतमस्तक व्हावं लागलं. कोणापुढे? वशिष्ठ मुनींकडे. वशिष्ठ मुनी राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक श्रीकृष्ण गुरु सांदीपणी परब्रह्म दावी येले. असा महात्मा आपल्या भाग्यात यायला पाहिजे. सांदीपनी ऋषींसारखा आणि वशिष्ठ मुनींसारखा असा भाग्यात यायला पाहिजे. पण आपली पण ओढ पाहिजे. कशी? देवाला भेटण्याची, देव आपल्याला प्राप्त होण्याची, देव मिळण्याकरता आपली ओढ पाहिजे. आणि ती ओढ पूर्ण करण्याकरता आयसियाचा पदर धरा, आयसियाचा पदर धरा, जेणे देव येईल घरा, जेणे देव येईल घरा. आयसे पदराचे धनी, आयसे पदराचे धनी, साधू संत ऋषी मुनी, साधू संत ऋषी मुनी, ऐसे पदराचे धनी, ऐसे पदराचे धनी. आधी कोणाला ओढ निर्माण झाली? जर बायको खांद्यावर घेऊन गेला तर त्याला. आणि ज्या वेळेला कुक्कुट स्वामींनी त्याला अनुग्रह केला, अनुग्रह, आणि अनुग्रह केल्याबरोबर मोठके गुरुमुखे उज्जत दिसे, हृदयी स्वयंभूची असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे. आपया गुरुदेवांनी त्यांना नामाचा उपदेश केला. अनादिकाळच्या नामाचा उपदेश केल्याबरोबर त्यांच्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत असलेली चैतन्य शक्ती प्रकट झाली. आणि प्रकट झाल्याबरोबर चित्त चाकाटले आटू घेत, वाचा पांगोळली जेतीच्या तेत, अपाद कंचुकीत रोमांच आले, अधून मिळत डोळे, वर्ष टाकी आनंद जडे, आंतुलिया सुकर्मिनीची बळे, बाहेरी कापे टाकी श्वासोश्वास ने आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाक्य पोटी धरुनी राहे. टाकी श्वासोश्वास ऊर्ध्वे भावे देखा, स्वरूपे हे एका मिळवणी. आयसे आस्त सात्विक भाव उत्पन्नती होता, देव कृपा करी तयावरी. कोणावरती कृपा केली? जे खांद्यावर बायको घेऊन गेले होते ना त्याच्या, आणि त्याच्या ठिकाणी हे आस्त सात्विक भाव उत्पन्न झाले. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि हृदयी प्रगटे
रामरूप असा ज्या वेळेला आत्माराम प्रकट झाला आणि त्यावेळेला मात्र ते स्वयं अनुभव जनता जनार्दनाच्या पुढे नवे नवे तर या विश्वातील प्रत्येक मानव जातीला उपदेश करतायत. काय उपदेश करतायत? माय बाप केवळ काशी काशी, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. ऐसे होई सावधान, ऐसे होई सावधान, हृदयी धरी नारायण, हृदयी धरी नारायण, पुंडलिके काय केले. आजी रीत तशीच आहे जशीच्या तशी, फक्त पुंडलिकाला जो अनुग्रह झाला तसा महात्मा आजी तुमच्या अवतीभोवती आहे. ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय आणि दयाळू. तो भीक माग्या नसतो बरं का. काय गुरु गावातच चोऱ्या करी आणि शिष्य नदीला मासे घरी असा चोर नकोय. आज तुम्हाला काय सांगायचं, किती लुटमार चालू आहे, किती पाकिटमार चालू आहे परमार्थाच्या नावाने, पण खरं ज्ञान कोणी सांगत नाही आणि खरं सांगताय त्यावर विश्वास ठेवत नाही. त्याचं दुर्भाग्य आहे. तो कामाने ऐसे होई सावधान, हृदयी धरी नारायण. इतकं आईच्या गर्भाशयामधूनच त्या भजना सोबतच आलेलं आहे. ते भजन बाहेर बी चालू आहे आणि आत बी चालू आहे. या निर्जीवामधून पण चालू आहे आणि सजीवामधून पण चालू आहे. तुमच्या रोमा रोमामधून चालू आहे प्रत्येकाच्या. त्याला पुरावा माऊली देत आहेत. अव्यक्त निराकार नाहीचा आकार आणि जेतुनी चराचर हरिसी भजे. अव्यक्त निराकार म्हणजे नैनन चिरंती शस्त्रानी, नैनन दहती पावका, न क्लेदियन तपो, न शोषती मारुता. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन असं सांगितलेलं आहे. नाहीतर आमचे ते बघा चिंतामण महाराज सांगत असतात भगवंताचा महिमा. प्रत्येक त्यांच्या कीर्तनामधून प्रवचनामधून कसं येड लागलंय जनाला, देव म्हणती भरत्याला. कसं येड लागलंय जनाला, देव म्हणतील भक्त्याला. किंवा मनी नाही भाव, देवा मला पाव, देव अशाने पावायचा नाही. देव काय बाजारचा भाजीपाला नाही. दगडाचा देव केला, वठाऱ्याचा भेव त्याला. हा जी या विश्वामध्ये जेवढी मंदिरं आहेत, आता बघा राम मंदिर झालंय, राम मंदिर. एवढं सुद्धा बावलट माणसाला कळत नाहीये. त्यांनी सगळी बोलत्या चालत्या हालत्या मूर्त्या बनवल्या आणि देव दगडाचं रूप धारण करून बसेल एवढं सुद्धा या जीवाला कळू नये. दगडाचा देव केला. कुणी केला? माणसाने केला का देवाने केला? दगडाचा देव केला, वडाऱ्याचा भेव त्याला. वडाऱ्याला तो तंत्रा कापतो आणि वड काय करतो? एक गाव दोन तुकडे करतो. मग असा देव काय कामाचा? जो स्वतःचं संरक्षण करू शकत नाहीये तो आपलं संरक्षण करू शकतो का? उत्तर द्या. जो स्वतःचं संरक्षण करण्याकरता निर्बळ आहे तो आपल्याला बळ काय देणार आहे? एवढं सुद्धा टक्कर यायला पाहिजे.
बरं आता मी त्या पुराव्याच्या विरोधात बोलतोय का? तुका म्हणे त्या अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये किंवा अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात ते? लाकडाचा देव केला सुतार झाला घडवी त्याला, आग लागताच देव जळून जाई. मग असा देव काय कामाचा आहे सांगा? तो स्वतःच संरक्षण करण्यामध्ये असमर्थ आहे. या देवाच्या नादी जर आपण लागलो तर तो आपल्याला सुरक्षित ठेवू शकतो का? ठेवू शकत नाही. सोन्याचा देव केला आणि चोरांचा भेव त्याला. तो चोराला घाबरतोय. तो स्वतः निर्भय नाहीये. तो आपल्याला निर्भय कसं करेल? आणि म्हणून देही असोनिया देव, देही असोनिया देव, देही असोनिया देव, देही असोनिया देव, वेत हिंडतो निर्दैव. ऍक्च्युली हा दैवाचा पुतळा आहे. जाणी भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि कलये माझे मना होता पंडित शाना. देही असोनिया देव, देही असोनिया देव, वेद हिंडतो निर्दैव. देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी. आणि वेद हिंदे तीर्थग्रामी. कोणाचे शब्द आहेत? तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. व्यर्थ, रिलॅक्स, रिलॅक्स. रिलॅक्स असतात इथे कशाला आलास परत? तुका पंढरीशी गेला नाही परत होऊन आला. रिलॅक्स जर असेल तर पुन्हा का जाय? मग तिकडे नाही मग इकडं इकडं. किती जरी भटकला कारण सुख आहे देवाजवळ आणि देव आहे तुझ्या जवळ. तुझ्या जवळ तुझ्या रोमामध्ये देव आहे. आणि त्यालाच भेटण्याकरता संत कसे पाहिजे? त्यांच्या शब्दाने जीवाचा उद्धार होतो. त्यांच्या दृष्टी कृपेने जीवाचा उद्धार होतो आणि त्यांच्या स्पर्श कृपेने जीवाचा उद्धार. 3 कृपा आहेत त्यांच्या जवळ. मग ह्या 3 कृपा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायच्या असतील तर मग मात्र शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतायत? तुका म्हणे मुढा देव देही का पाहना. या मनुष्य प्राण्याला मूर्खाची उपाधी दिलेली आहे. त्याच्यामध्ये मी पण आलो बरं का, की हे मूर्ख माणसा, देव तुझ्या जवळ आहे. तुला देव सोडून नाहीये आणि देव तुला सोडून नाहीये. आईच्या याच्यातून काय गेलं? श्वास गेला म्हणून तुम्ही निघून गेला वारा. आणि म्हणून परिमळ गेलिया ओझ फुल तेथी, आयुष्या शेवटी देह तैसा. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. आपल्या मनाला आपणच बोध करायचंय बाबांनो. तुम्ही आता सुद्धा तरुण जाल. फक्त विश्वास, भाव आणि श्रद्धा. ज्यांनी हे विश्वास, भाव आणि श्रद्धा गुरुचरणावरती संपादन केलेलं आहे, गुरुचरणी ठेवीचा भाव, मग देव भेटे आपे आप. म्हणून गुरुशी बघावे आणि रूप ध्यानाचे आणावे. इतकं सोपी रीत दिलेली आहे तरी उगीच भटकतोय. आणि म्हणून येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबोना येल झाले चिरा पडे. तुला भजनात सोबतच पाठवलेला आहे. आणि ही जर हे भजन जर तू जाणून घेतलं नाही, ही सांडोनी भजन अवस्था नाना साधनी प्रयास करिता
माझ्या आत्मानुभव सुखाची वार्ता न चढे आता कल्पांती, म्हणून आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. थोडस आईचा आपण आज 13वा आहे, 12 वाजता आरती आहे तर त्याच्या आधी घ्यायची. 12 वाजता आरती. आरती किती वाजता घ्यायची तुम्ही आता बोलत आता लगेच मी 12 वाजता. तुम्हीच ते सांगितलेलं आहे ना. तर आई वडील माझे मायेचे सागर, त्यांनी दिला जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई वडील माझे माईचे सागर, त्यांनी दिला जीवनाकार. पुढे नको, कारण अभंगवाणी नाही येते, ती अभंगवाणी नाही बरं का. ती रचना येते काल्पनिक आणि मायेमध्ये घालणारी येते, मायेतून अभिव्यक्त करणारी नाही येते बरं का. आई तुझ्या मूर्ती वाणी, माझी आली असो या पांगळी असो, काळी असो या गोरी असो या विद्रूप असो, माझी आई मला अत्यंत प्रिय आहे. आता हे बाळ, आता बाळ आहे तुमचंच बाळ असं समजा, हे पाळण्यातलं बाळ आहे आणि माझी आई विद्रूप आहे, काळी आहे, पांढरी आहे, जे असेल जसं म्हणाल तसं. आता हे बाळ जर रडायला लागलं आणि सगळ्या माऊली प्रस्तुत झालेल्या आहेत असंही गृहीत धरूया, पाळणा कोणाला येईल? जिचं बाळ रडतं तिला का इतरांना सुद्धा? जिचं बाळ आहे तिला बरं का. आई तुझ्या मूर्ती वाणी जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आता आईचा आजचा 13वा दिवस आहे. अशी जुनी माणसांच्या मुखातून ऐकलेलं आहे की जे आपल्या घरातून जो जीव जातोय तो 13 दिवस त्याचं वास्तव्य असतं असं आपल्या घरामध्ये. आई एकदा निघून गेली, आई असताना सेवा घडली असेल तर तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा फार नाही. माय बाप केवळ काशी नाही, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. हरी सोडून गेली आई आम्हाले कराना, सोडून गेली आई आम्हाले कराना. आई 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 हाक मारू कुणाला, आई 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 हाक मारू कुणाला. सोडून गेली आई आम्हाले कराना, सोडून गेली आई आम्हाले कराना. आई 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 हाका मारू कुणाला. आई 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 मारू कोणाला. आईचं मुलांवर अतूट प्रेम असतं, इतकं प्रेम असतं की ते बाळ जर समजा, आता माझं स्वतःचं उदाहरण देतो तुम्हाला, ज्याचं त्याचं जसं असेल तसा अर्थ लावा. मला 5 मुलं झाली, 5 मुलांची लग्न झाली, तरी सुद्धा माझी आई
आम्ही बाहेर दुपारच्या वेळेला सकाळच्या वेळेला कुठं बाहेर गेलो नसलो, आम्ही येस तोपर्यंत दुपारी जेवणार नाही. आम्ही संध्याकाळी बाहेर कुठे गेलेलो असलो तरी अरे आमची रात्री येस तोपर्यंत आमच्या आई वडील जेवत नव्हते. लेकुराचे हित लेकुराचे हित वाई माऊलीचे चित्त, वाई माऊलीचे चित्त, आईची कळवळ्याची जाती, आईची कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. कोणत्याही प्रकारचा मोह बदला न घेता मुलांची, मुलींची, सुनांची, नातवंडांची, पूर्ण कुळ गोत्राची सेवा, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून करते बर का. आपण शेतकरी आहोत. जुन्या जुन्या माऊलीचा अनुभव आहे. माऊलीला आराम कधीच मिळालेला आम्ही पाहिला नाही. आमची आई सकाळी पहाटे उठायची, वडील कामावर जायचे, घरची गुरढोर बर का, आणि त्याच्यामध्ये शेणगोटा, कपडे धुणं, सगळ्यांचं जेवण. जुन्या माणसांना आराम मिळत नव्हता बरं का जुन्या बायांना. अशा आईच्या पोटी जन्म घेऊन जर आपण जन्माचं सार्थक जर नाही केलं, अजूनही वेळ गेली नाहीये बरं का. एक तुम्हाला अनुभव सांगतो तुकाराम महाराजांचा. ही आई आपल्याला प्रसवलेली, मी पण आलो त्याच्यामध्ये. धन्य तुम्ही हरिभक्त ओरिजिनल आहात. ओरिजिनल आईच्या गर्भाशयामध्ये हरिभक्त होतात. फक्त तिने काय केलं, सुईनबाईनं ते पद्मनाभ छेदन केल्याबरोबर या मायेचा वारा लागला भजनाला, भगवंताच्या विसर पडला आणि भजनाचा अव्यय झाला जीवाकडनं. पण साधू संत तेच भजन पुन्हा जोडून देत आहेत आणि म्हणून अजूनही संधी गेलेली नाहीये. तुकाराम महाराजांनी मात्र या जीवाला शेवटच्या श्वासापर्यंत संधी दिलेली आहे उद्धार करून घेण्याकरता. एक तास उरला कटवंग रायाची आणि भाग्य त्याच्या कैची प्राप्त झाली किंवा मरणाआधी सावध व्हावे, हित आपले साधून घ्यावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. तुका नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्मांमध्ये उत्तम. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोजले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिल परब्रह्म. परब्रह्माला साधण्याचं सामर्थ्य साधन दिलेलं आहे. म्हणून येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, शरीर सरण्याआधीच बाबा जोडून घ्या. धन्य हरी भक्त जन्मले जावंशी, धन्य हरी भक्त जन्मले जावंशी, सकळ कुळासी तारावया, सकळ कुळासी तारावया, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. आपल्यावर अवलंबून आहे पिढ्याला पिढ्या. आपला उद्धार जर करून घेतला तर त्यांचा सगळ्यांचा उद्धार होईल, गॅरंटी आहे. तुकाराम महाराज सांगतायत आणि मी सुद्धा तुका चाकोनी या सांगे, माझा अनुभव आहे अंगे, मी सुद्धा ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे, पाप नासे दर्शने. हा माझा सुद्धा अनुभव तुमच्या पुढे मी तुकाराम महाराजांनी वर्तवलेलाच आहे. फक्त हरिभक्त व्हा. ते हरिभक्त होण्याकरता तुम्ही आलेला आहात. दुसरा कशा करता नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. जे देवची हो म्हणते ते देवची होती, तरी चित्ती कान धरावा. तुम्ही देवच होणार, तुम्ही देवच आहात. तुका म्हणे आता स्वयं परब्रह्म. मूर्ख नेणे वर्म संत चरण, संतांच्या चरणावर विश्वास न ठेवल्यामुळे तुका म्हणे सांगू किती
अवघ्या या तो भगवंताच्या मूर्ती आहेत. संतांच्या चरणावरती विश्वास न ठेवल्यामुळे स्वतःची फसवणूक स्वतःच करीतात, स्वतःचे शत्रू स्वतःच होतात. तुम्ही हरिभक्त ओरिजिनल आहात, फक्त व्हायचंय. झाल्याबरोबर आईचा लगेच उद्धार, सगळ्या पिढ्यानपिढ्याचा उद्धार आज होईल अशी रचना तुकाराम महाराजांनी अनुभव सिद्ध मांडलेली आहे. धन्य हरिभक्त जन्मले जावंशी, धन्य हरिभक्त जन्मले जावंशी, सकळ कुळासी तारावया, सकळ कुळासी तारावया, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. आयचा हरिभक्त वा वा कोणी, आयचा हरिभक्त वा वा कोणी, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ते कशा करता वाट बघतायत त्याच उत्तर पुढच्या चरणामध्ये सांगतायत. यमाचे यमदंड चुकतील नरक, यमाचे यमदंड चुकतील नरक, वंशी येता एक हरिभक्त, वंशी येता एक हरिभक्त, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. ऐसा हरिभक्त वा वा कोणी, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. असा जर हरिभक्त झाला तर त्याची तुकाराम महाराजांनी कीर्ती गायलेली आहे बर का. काय कीर्ती गायलेली आहे? तुका म्हणे पित्र, गेलेले पित्र आहेत ना, किती पिढ्यानपिढ्या गेले ते सांगू शकत नाही. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्याचे सदा, सदा म्हणजे निरंतर, रात्रंदिवस सदा सर्व काळ नित्य असा त्याचा अर्थ होतो. कल्याण इच्छिती त्याचे सदा, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. आज आई आपला सर्वांचा निरोप घेऊन परलोकाला जाणार, पण जाण्यापूर्वी इथं आलेले सर्व आप्तेष्ट, घरची मुलं बाळ, सुना वगैरे, किंवा ज्या कुळामध्ये माझ्या माऊली जन्माला आल्या, ज्या गावामध्ये ज्या माझ्या माऊली जन्माला आल्या, त्यांच्याकडे आता जाता जाता पदर पसरून त्यांच्या कृपेची याचना करीत आहे, त्यांच्या दयेची याचना करीत आहे की माझा जाण्याची परलोकीचा जो रस्ता आहे तो सुजलाम आणि सुफलाम व्हावा. याच्या करता पदर पसरून मुलाबाळांकडे, सुनांकडे, तुम्हा आप्तेष्टांकडे, संत मंडळीकडे याचना करतायत की माझ्यावरती तुम्ही आता दया करा, माझ्यावरती कृपा करा. आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा असो द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ
वैकुंठासी रंग बोलावितो वैकुंठासी रंग बोलावितो वाढवेळ झाला ओवा पांडुरंग वाढवेळ झाला ओवा पांडुरंग तैसेची शरीरे तैसेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरापणे हरिविन जन्म नरकाची पैजाणा यमाता पाहुणा प्राणी होय न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी देयावे तुमते विनवीतसे येत एकच लीला तरले जे सर्व भावे मद बदले तया आईल तडी सरले माया जाळ करविली तैसी केली कटकट वाकडी का नीट देव जाणे तुम्हा सज्जनांच्या देववृंदांच्या माय बापांच्या संत सज्जनांच्या माझी आई 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 कैलासवासी आई ताराबाई हरिचंद्र मिनमिने यांच्या चरणावर माझ्या श्रीपाद स्वामी नारायण स्वामी रोहिदास स्वामी रामदास स्वामी नाना स्वामी आणि तुम्हा संत जनता सर्व जनता जनार्दनाच्या चरणावरती नतमस्तक होतोय आणि सेवेला पूर्णविराम देण्याआधी या कुटुंबातल्या सर्व लहान थोरांपासून तर सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त हो त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये यश प्राप्ती हो त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये विकास उन्नती आणि भरभराट हो एवढं बोलून भगवंताकडे आराधना करतो आणि इथं मी सेवेला पूर्ण विराम देतोय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता आरतीला उभं राहून आरती करूया.